ते पुनरावृत्तीचे असतात. तेच मला असं बोलला होता बोलणारच नाही माहिती बघितलंच नाही. मी इकडेच बघून गेलो आणि त्याने आपल्याला आमंत्रण दिलं पण आपल्याला जायचंच नाही. आणि तोंडावर तोंड येणार होत ते पुनरावृत्तीचे विचार 50% म्हणजे 36,000 विचार हे झाले पुनरावृत्तीचे. कोणासंगी ते मला गावनच दिलं नाही. मध्ये सुरुवात घेतली माहिती जोडून घेतलं. आता कीर्तन करायला झालं गायनाचार्य झालं हे ते काय म्हणता येते का त्याला बरोबर असं म्हणते कुठं असं कुठं महाराज हे विचार 50% असतात पुनरावृत्ती त्या विचाराचं आणि आपल्या मेंदूचा काहीच संबंध असे विचार 36,000 रोज येतात. राहिलेल्या 50% 20% विचार भविष्य काळाचे असतात. उद्या आता वांग्याचे पैसे होतील मग आपण असं करू मला गाडी घ्यायची होती पोरीचं लग्न करायचं होतं होण्यासाठी एवढे पैसे लागत होते नातवाला चप्पल घ्यायची होती आणि माझ्या डोळ्याचा चष्मा फुटलाय चष्मा घ्यायचा. हे विचार 20% राहिले 30%. 30% 25% विचार निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह म्हणजे काय आपल्या फायद्याचं काहीच नाही. म्हणजे निगेटिव्ह विचार म्हणजे कसं एखादा म्हणला नाही आपल्याला इकडे जायचं होतं कशाला कीर्तनाला कीर्तन ऐकून कोणाचं भलं झालं महाराज त्या विचाराचा आपल्या मेंदूला काहीच संबंध नाही. राहिले 5% हे 5% विचार फक्त पॉझिटिव्ह असतात आणि ते आपल्या भाल्याचे असतात. तेच आपण फक्त विसरतो. बरोबर बघा तुम्ही काहीतरी ठरवून आपल्याला कुठं जायचं कामाला किंवा कुणाकडे जायचं काहीतरी विचारायला एखादा मंत्री आला आपलं काम करायचं रस्त्याचं तुम्ही करायचं पण आपल्याला गेले नमस्कार चमत्कार कसं चाललंय काय झालं बरेच मताने तुम्ही निवडून आले खूप दिवसातून तुम्ही आमच्या गावाकडे आले मग चहा घ्या मग पाणी घ्या मग माझ्या घरी जेवायला चला मग तुमच्या पाय आमच्या दारात लागू द्या आणि विचारायचे मान निघून गेला का मग तुमच्या आपल्याला ते अरे ते पाणी रस्ता करायचा होता राव आपण बोललोच नाही ना मग आता त्याच्यासाठी परत जायचं म्हणजे विचार फायद्याचे 5% पण ते ऐनवेळी विसरतात. मग सांगा तुम्ही आपण शुद्धीवर आहे का आपण जागे नाही का आपण सावध आहे का सावध होणे ही काळाची गरज आहे. सारांसार विचार कर उठाऊन सारांसार विचार कर जर घेतलं तर काय होईल संकट निरोप घेतील आपल्या येणारे आघात आपल्या होणारे पुढे चालून होणारे अपघात हे नष्ट होतील. म्हणून जाग होण्याची गरज आहे आणि जाग होण्यासाठी दत्त भक्ती आहे. दत्त म्हणजे काय वर्तमानात जगा म्हणजे जे विचार आहेत ना निरर्थक त्या विचाराचा आपला जगण्याचा काही संबंध नाही. पण बघा आता जाणीव किती लोकांना याची जाणीव नाही नव्हत आपल्याला नेणीव होती. नेणीव म्हणजे काय म्हणजे आपल्याला ऐन वेळे आपण विसरतो. आणि आता बघा जाणीव माणूस जगतो कसा माहिती का जाणीव नेणीव आणि उणीव. आता आपले सगळ्यात जास्त ठासून काय भरली उणीव भरली. तर उणीव कशी भरली बघा एक पाटील असतो त्या पोराचं लग्न होत नसतं. हे प्रयत्न केले त्याला आहे ना र म्हणता येत नाही ल म्हणायचं म्हणजे थोडस कोबडं बोलायचं. त्याच्यामुळे कुणी पाहायला आलं की विचारायचं त्याचं नावच लाला तो लाला म्हणत होता ला रा रा त्याचं नावच लाला.
नाव सांग म्हणलं ते घोटाळा व्हायचा तिथं. मग त्याला सांगितलं अरे तू काही सांग ना, पप्पू सांग, सोनू सांग, काही सांग ना, तू ते तुझं नाव म्हणजे खरं सांगतो. ते लग्न जमाना ना, कारण तो बोबडा होता. असंच गेला दुसऱ्या गावाला. मग दुसऱ्या गावाला भेटला नाही त्याला जुना ओळखीचा माणूस. राम 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 चला च्या घेऊ झाली. काव कुठे आम्हाला काय ते काव घेऊन आलो होतो मुलासाठी स्थळ चालले जा थोडं काय करतो काय नाही म्हणे शेती बिती भरपूर आपल्याला 5-50 एकर शेती बागायची गाडी घोडी सगळे आपल्याकडे एकूण एक पोरगा आहे 100 तोळ सोनं आहे म्हणे आपल्या एवढा मोठा बंगला आहे. पोरगी भेटायला पाहिजे राव कशी का भेटा ते एक पोरगी भेटायला पाहिजे. काय बोलता म्हणतो आपलीच मुलगी ना मग चला घरी. येतात घरी मग या म्हणजे पाहुणे होऊन या तुम्ही जाते ते पाहुणे त्या पोराला आधी सांगितलं शब्द तो शब्द येणारं वाक्यच बोलायचं र मानायचंच नाही. हा म्हणजे ठीक आहे मी नाही बोलत तसं झालं. आली मुलगी चहा घेऊन पाहुणे रावळे सगळे बसले. मुलगी आली चहा घेऊन. आता पण आपलं काय होतं नेमकं जी गोष्ट करायची ना तीच गोष्ट विसरून जातो आपण. आपण पंढरपूरला जातो बघा दर्शन घ्यायला. दर्शन गेल्यावर डोळे भरून पांडुरंगाला पाहावं असं संत सांगतात, ग्रंथ सांगतात, पंत सांगतात. काय सांगतात? पांडुरंगाला डोळे भरून पहा. आणि आपण तिथे गेल्या पांडुरंगाला पाहतो का डोळे झाकून दर्शन घेतो आपण. मग त्या मुलाची तीच गमत झाली. नेमकी उणीव आपली उणीव कशाची? वर्तमानात जगण्याची उणीव आहे आपल्याला. आली मुलगी चहा घेऊन आली. चहा दिला एक घोट घेतला. ओ थांबा ना. ती म्हणली का चहा लय गलम गलम आहे. आता हिनं जर बसावं ना मग फुटून प्या. म्हणजे तिच्या बापाने तिचं बी लग्न जमत होतं काय जमत नव्हतं. तिला क म्हणता येत नव्हता ती ट म्हणायची. म्हणजे आपल्यात उणीव आहे नेमकी. उणीव कशाची आहे? हे करायची त्याची उणीव आहे ना. म्हणून तर आपली भक्ती व्हायना ना महाराज. भक्तीमध्ये पुढं का सरकत नाही आपण. आपल्याला जे करायचे तीच फक्त आपल्याकडे कमतरता आहे. आणि त्याची कमतरता असल्यामुळे आपली भक्ती फळाला येत नाही किंवा भक्ती पावन होत नाही आपण. मग ती उणीव भरून काढायची असेल तर दत्त जयंती लय मोठा पुस्तक आहे. दत्त म्हणजे प्रेझेंट. दत्त जयंती काय शिकवते आपल्याला? दत्त जयंती एकच शिकवते फक्त तुम्ही वर्तमानात जगा. तुम्ही आता जे आहे तेच करा. आपल्याला जे करायचंय तेच करा. पुढं काय करायचंय मागं काय झालंय कोण तुमच्या संग बोलतो कोण तुमच्या संग बोलत नाही कोण तुमचा दुश्मन आहे कोण तुमचा मित्र आहे काही आठवू नका. तुम्हाला जे करायचंय आपल्याला काय करायचंय भगवंताचं नाव घ्यायचंय ना. मग दुसरं काय करायचंय आपल्याला? प्रत्येक जण कीर्तनदार किती लाखो कीर्तनकार ओरडू जमले भगवंताचं नाव घ्या भगवंताचं नाव घ्या भगवंताचं. एक माळ तरी जपा. एक माळ सुद्धा जपणं होत नाही. त्याला कारण आहे फक्त आपल्यात उणीव आहे. आणि उणीव कशाची आपल्या ध्यानातच राहत नाही महाराज आपल्याला करायचंय काय ते माणूस विसरतो म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आणि दत्त जयंती निमित्त कीर्तन आहे. दत्ताचं पहिला गुण झाला. कुठला गुण झाला? तो सांगितलं तिन्ही देवांचा अंश एका भगवंतामध्ये तुकाराम महाराजाला दिसला म्हणून 3 शिरे 6 हात या माझा दंडवत. काके झोळी पुढे स्वान नित्य जाणीवचे स्नान. जाणीव कशाची पाहिजे? म्हणजे किती महान ब्रह्मदेव किती महान सृजन करतायत ब्रह्मांडाचे पण ते काके झोळी घेऊन फिरतात आणि नित्य जाणीव मी कोण आहे. जाणवीचे स्नान म्हणजे जाणवी नदी स्वर्गात तिच्यात आंघोळ केली तिच्यात स्नान केलं तर काय होतं मी कोण आहे ते समजतं ना. मग आपल्याला कलियुगामध्ये पण समजतं ना. जाणीव ठेवावं लागते ना. फक्त वर्तमानात जगलं वर्तमानात तर त्याची जाणीव होतीच आहे ना. मग जाणीव मध्ये जगायला पाहिजे. आणि तिसरा गुण आहे दत्तात्रेयांचा. बघा दत्तात्रेयाचा अवतार झाला कशासाठी झाला? कुठल्या दैत्याला मारण्यासाठी कुठल्या राक्षसाला मारण्यासाठी कशासाठी नाही ना. काहीच उत्तर नाही मला त्याचा. दत्तात्रेयांचा अवतार झालाय फक्त मत्सर द्वेष आणि अहंकार नष्ट करण्यासाठी. तुमच्या आमच्यातला जे षडविकार आहेत
ते षडविकार नष्ट करण्यासाठी फक्त दत्तात्रेयाचा अवतार आहे. पहिला अहंकार, ज्याला बुद्धी असते ना सगळ्यात जास्त अहंकार कोणाला असं माहिती का? ज्याला थोडं कळतं, म्हणजे गायनात, आता मला तर गायनात काही कळत नाही पण गायनात तर ज्याला थोडं कळतं, थोडं खालीवर झालं बघ कसं म्हणतोय बघ, समजा त्याला लगेच, म्हणजे ज्याला बुद्धी असते त्याला सगळ्यात जास्त अहंकार असतो. बुद्धिजीवी प्राणी हा अहंकाराशिवाय जगू शकत नाही. अहंकार म्हणजे काय? मीपणा. मी सांगितलं होतं, मी म्हटलं होतं असं केलं असं होईल, तसं केलं तसं, माझं कोण ऐकतं? झालं चालू, म्हणजे मीपणा, मला मोठं म्हणा म्हणजे मी, आणि आपण तो पुरेपूर जगवतो. आपला मी जगवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आपण कुठल्याही कार्यक्रमाचा नाव घ्या चालू केली की असे असे व्यक्ती हे पाटील इथे आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करतो. आणि उदाहरणार्थ मी तिथे गेलो, माझंच नाव घेतलं झालं ना, माझा मी जागा झाला ना, मग पुढे जायचंच नाही, मधनं निघून जाईल, जेवणच करणार नाही का? मी ना, आपण आपल्या मीला जागवतोय आणि सहज एखादा माणूस म्हणून जातो. बघा आता मित्र बी कसे असावे, यातून एक करतो, मित्र पण कसे असावं. सहज एखादा माणूस म्हणतो, सर जवाबा तुमचं नाव आहे करा त्यांनी, असं कुठं होतोय? आजपर्यंत असं झालंय का? तुमचं नाव घ्यायला पाहिजे होतं, मला विसरले टाईट झाला ना माणूस, मधनच उठून जाणार. हा मी पण बघा नको मान नको अभिमान, मी तू पण सोडी तो सुखी. एकनाथ महाराज काय सांगतात? नको मान नको अभिमान, मी तू पण सोडी तो सुखी. जर सुखी राहायचं असेल ना तर मी तू पण सोडायला पाहिजे. ठाला विठाला विठाला राजा जनकाच्या दरबारात खूप मोठे मोठे संत आहेत. जनकाचा दरबार म्हणजे त्याचे वडील तिथं शुकमणी गेले, ज्यांनी त्यांना भागवत सांगितलं. ते 12 वर्ष आईच्या गर्भातच राहिले. का? व्यास मुनींनी त्यांना सांगितलं होतं. त्यांनी आतून विचारलं वडिलांना, तात मी बाहेर येऊ का? ते म्हणे बाहेर येऊ नको, पृथ्वीवर खूप कष्ट आहेत, खूप वेदना आहेत, खूप दुःख आहेत. मग ते भिवून 12 वर्ष गर्भातच राहिले होते. 12 वर्षानंतर त्यांचा जन्म झाला होता शुकमुनींचा. ते शुकमुनी पहिल्यांदा व्यास मुनींनी त्यांना पाठवलं जनकाच्या दरबारात. गेल्या गेल्या द्वारपालाने अडवलं, कोण तुम्ही? तुझ्या राजाला सांग मी शुकमुनी आलोय, मी शुकमुनी आलोय, व्यासांचा पुत्र आहे मी, माझं नाव शुक आहे. जनकापर्यंत बातमी पोहोचली. जनकाने पारेकरांतर्फे त्याच्याकडे निरोप दिला, संगमी त्यागवा सुखी भव. पारेकरांनी सांगितलं, त्याला काही समजलंच नाही. त्याला वाटलं आपल्याला माघारी जायला सांगितलं काय, ते परत घरी गेलं. बरेच घरी गेल्यावर व्यास मुनींना विचारतात, मी गेलो होतो जनकाच्या दरबारात, तुम्ही मला लावलं होतं, पाठवलं होतं. ते म्हणतात संगमी त्यागवा सुखी भव, म्हणजे त्यांनी मला माघारी पाठवलं का? व्यास मुनी म्हणतात संगमी म्हणजे मीचा त्याग कर तर तू सुखी होशील. म्हणजे तू सांगतो की मी आलोय, सुखमुनी आलोय, जर मीचा त्याग केला तर तू सुखी होशील. जर तुला सुखी व्हायचं असेल तर जनक भेटीसी पाठविला तेने, जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमान नामे खोटे केले. जनक भेटीसी पाठविला तेने, जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमान नामे खोटे केले.
होते आणि भगवत भक्ती पण होती. एक राजा होता आणि मीच सांगतोय मी काय करतो, मी कुठं घोटाळा करतो. त्या राजाच्या दरबारात पहारेकरी होती. तर एक पहारेकरी बरोबर तिथं खजिना असतो ना, खजिन्याची पेटी, तिथंच पहारा द्यायचा. त्याने ठरवलं दोघं जण आज रात्री आपण बरोबर चोरी करायची. तर चोरी कशी करायची, 12चे 12 ठोके होतात ना. पहिल्या ठोक्याला पहिली खुटी, दुसऱ्या ठोक्याला दुसरी, 12व्या ठोक्याला म्हणजे भिंत सोडून जायची, एक एक खुटी ठोकायची, भिंतीवर वर चढायची, भिंतीवर आणि पलीकडे दोरी बांधायची, पेटी उचलायची, वर आणायची आणि खुटीवनं खाली सोडायची, दोरीनं खुटीवनं चालत खाली पण खुट्या उपसून द्यायची. अशी चोरी करायची. ठरलं. पण त्याचा दुसरा होता म्हणला मी फक्त खाली सांगतो भाऊ, तुझं तू आज जा आणि तुझं तूच घेऊन ये, मला नोकरी करायची म्हणे, मला चोरी नाही करायची. म्हणे अरे येड्या, आज जर कमवलं आपण तर आयुष्यभर नोकरी करायची गरज नाही. गेले दोघं एका खाली उभा, एक चालला वर, 12चे टोले झाले, 12 टोले, 12 कुठे ठोकल्या, वर चालला, पलीकडे उतरला, पेटी घेतली, वर चालला. काहीतरी आवाज ऐकू आला, काहीतरी गडबड झाली. त्यांनी विचार केला खालच्या, तू तर गेला पळून लगेच खालचा, आता वरचानी पेटी इकडे फेकायची ना, काही गडबड, पेटी फेकली आत आणि पाडीस फट्यावर उतरला, फट्यावर गेला पळून. झाला दुसऱ्याची दरबार भरला. राजाला एवढं कळत बा चोरीचा प्रयत्न झाला, पेटी जागेवर हल्लेली आहे, चोरीला तर काही गेलं नाही. ते म्हणे त्याने ठरवलं, राजाने दरबार भरवला आणि त्यांना सांगितलं जो चोरी कशी केली ते प्रतिपादन करी, त्याला ही तीच पेटी त्याला बक्षीस म्हणून द्यायची. हा ज्याने चोरी करायचा प्रयत्न केला तो गेला पाट्या, आपल्याला कोण ओळखतो, रात्री तोंडाला पॅक बांधवत, आता कोण ओळखणारे दिवस आपल्याला गेला. बोला महाराज मी सांगा, हा सांगा म्हणे. आता दरबाराची प्रत्येक जण प्लॅनिंग सांगत होत ना महाराजाला, नाही महाराज असं केलं असेल, मग तसं केलं असेल. राजा काय पटाना ते हा गेला, महाराज मी सांगा म्हणे, हा सांगा म्हणे. बघा 12च्या ठोक्याचे किती ठोके होतात, 12चे 12 ठोके होतात. पहिल्या ठोक्याला इथे घोडी ठोकली असं, दुसऱ्या ठोक्याला इथं, तिसऱ्या ठोक्याला इथं, 12 ठोक्या झाल्या ठोकून म्हणे. पलीकडे दोरीनं उतारला, पेटी घेतली असं, म्हणजे असं खोटी ठोकली असं, पेटी घेतली असं, वर चालला असं, आणि गडबड ऐकू झाली की पेटी पडली आत आणि मी पडलो बाहेर. बघा मी कसा घोटाळा करतो, म्हणजे आपल्याला जे बोलायचे ना किंवा जे करायचे ना, फक्त तोच माणूस विसरतो, हा पण मीच आहे. जसं उणीव माणसाचा घोटाळा करतो ना, तसा मी पण माणसाचा घोटाळा करतो. आता मी असा घोटाळा करतो, मग मी पण नको मान नको अभिमान, मी तो पण सांडी तो सुखी. मान अभिमान माणसाला नसला पाहिजे, माणसाने आणि नम्रतेने राहिलं पाहिजे, तर तो सुखी होऊ शकतो. आता दत्तात्रेयाचा अवतार कशासाठी झाला, मस्तर घालवण्यासाठी. आता मस्तराचं एक उदाहरण सांगा बघा. आता मस्तर, दत्तात्रेयाच्या आईचं नाव काय होतं, अनसूया. स्त्री आणि तिच्यामध्ये असूया नाही हे उदाहरण शक्य नाही मला. बघा रेल्वेने स्त्रिया चालल्या होत्या मुंबईला, बसण्यावर नुसतीच भांडण, टीशी पडला, पोलिस आली, पण बाया काय हातानेच. एक जण फक्त डोकं लावलं, त्यामुळे ठीक आहे ज्यांचं वय झालं ना त्यांनी बसा, बाकीचे उभा राहा. सगळ्या जागा रिकाम्या, दुसरी माणसं बसली महाराज मुंबई पर्यंत. कुठली स्त्री मान आहे त्या ना, माझं वय झाले. स्त्रियामध्ये आणि स्त्री कोण, स्त्री अनुसया, आणि स्त्री असून तिच्यामध्ये असूया नाही, म्हणून तर भगवान दत्तात्रय तिथे जन्माला आले ना महाराज. कोणाच्या पोटी भगवान दत्तात्रय येतील का, स्त्री असून असूया नाही. आता स्त्रीमध्ये द्वेष लय जबरदस्त मारला स्त्रियांमध्ये. बघा आता दोघी जणी सासूना एका कार्यक्रमाला जातात, कार्यक्रमाला गेले, पाटलाच्या या 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 बसा 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 बसा. मग आता ते नवीन नवरी आलेले असते त्यांच्या घरात,
मग ती गाठ सोडायची. पाटलीन बाई तुम्ही सुनबाईला म्हणते, त्या पाटलाची सुनबाईला म्हणतात तुम्ही पहिली गाठ सोडा. ते म्हणते नाही नाही सासूबाईला सोडू. सासूबाई म्हणते नाही नाही तिला सोडू दे. मग ती सोडायला. बरं तिनं नाव काय घ्यावं? बघा आता मी काय सांगतो मस्तरचा उदाहरण सांगतो. तिनं नाव काय घ्यावं? 8 1 8 8 2 16. सासूबाईचा माझ्या 1,500 रुपये उजवा. आता ती मुख्यमंत्री चालू झाली ना 1,500 रुपये. आता हिचा मस्तर पेटला ना, ही तरी कुठं कमी का? पण दाखवायचं नाही, पण कृतीतून दिसतं ना. नाही म्हणली पल्ले आजारी गेले डॉक्टरकडे घेतले इंजेक्शन. डॉक्टरने दिलं सोळायला कापसाचा गोळा. अगं भावाने तुझ्या 1,500 रुपयाचे कागदपत्र मीच केले गोळा. म्हणजे कसं आहे मस्तर कसं आहे विचार. द्वेष मस्तर आणि तो स्त्रियामध्ये नाही असं उदाहरण कलियुगामध्ये तर देता येणार नाही. आणि अत्रीची आई जिच्या पोटी दत्तात्रेयाची आई जिच्या पोटी दत्त महाराजांचा जन्म झाला, ती देवांनी तिला स्वीकारलं आई म्हणून. आणि तिचं नाव काय? असूया. अशी स्त्री. मग दत्तात्रेयाचा जन्म कशासाठी झालेला आहे? द्वेष मस्तर उणीव भरून काढण्यासाठी झाला ना दत्तात्रेयाचा जन्म. आता पहिलं दत्तात्रेयाचं वेगळं पण काय? 3 स्त्री 6 हात. दुसरं दत्तानी ब्रह्माचा अंश असून 4 वेद निर्माण करण्याची ताकद आहे, पण तरी झोळ घेऊन फिरतात. आणि माता शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर. म्हणजे बघा वैराग्य. शंकराचं वर्णन आहे. ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी दत्तात्रेयाचं वर्णन किंवा दत्तात्रेयाचं ध्यान करत होते, त्यावेळेस त्यांना 3 देवांचं वेगवेगळे गुण दिसले, म्हणून तर हा अभंग तयार झाला. मग माता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, ज्यांनी अगोदरच स्वीकारले की मी मेलेलो. माणूस सहज असं ती कबूल करत नाही आपण मरणार आहे म्हणून. प्रत्येकाला मरण आहे, पण कुणाचं मरण सार्थक आहे? का झाकलिया घटीचा दिवा नेनी जे का झालिया झाला केव्हा ऐशा परी पांडवा देह जो ठेवी तो केवळ परमपुरुष तया परमपुरुष ऐशे नाम तो माझे निजधाम होऊन ठाके. म्हणजे प्रत्येक जण मरणार आहे, पण माणसाच्या लक्षातच नाही आपल्याला मरायचंय. अर्ध्या भाकरीच्या तुकड्यासाठी भांडणं करणारे लोक आहेत, अर्ध्या एकरासाठी भांडणं करणारे लोक आहेत. अर्धा एकर सोडा सायकलची जर वाटणी करायची तर गावामध्ये सायकल सोडा आई वडिलांची वाटणी करतात लोक. आई वडिलांची वाटणी करतात. माझ्याकडे आई राहू दे, तुझ्याकडे बाप राहू दे. इतकी विचित्र प्रथा आहे. आणि हा द्वेष मत्सर उणीव कमतरता हे भरून काढण्यासाठी दत्तात्रेयाचा जन्म आहे. ज्यावेळेस दत्तात्रेयामध्ये 3रा गुण तुकाराम महाराजा दिसला, शंखचक्र गदा हाती पायी खडा वाघ रजती. म्हणजे विष्णूचे जे जे गुण आहेत ते दत्तात्रेयांमध्ये तुकाराम महाराजाला दिसले, म्हणून हा अभंग तयार झाला. प्रत्येक चरणामध्ये वेगळे गुण आहेत, तर त्या वेगळ्या गुणांचं वर्णन तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेले आहे. विठ्ठला विठ्ठला तर असे दत्तात्रेय आहेत की जे मत्सराचा नायनाट करतात, ज्यांना सलोकता समीपता सहजता आणि सायुज्यता यांच्या फक्त दर्शनाने भक्तीची प्राप्त होती. ज्यांना भगवान दत्तात्रेय ज्यांना त्यांची भक्ती करायची, त्यांनी वर्तमानात त्यांची भक्ती करण्यापेक्षा म्हणजे असं म्हणण्यापेक्षा कुणाचीही भक्ती करा, पण वर्तमानात जगायला शिका. आणि विठ्ठल आणि दत्तात्रेयामध्ये असा काही वेगळा फरक नाही, कारण हे दोन्ही देव उभे
बघा, एखादा माणूस जर उभा असला आणि काही जर घटना घडली तर बसलेला माणूस धावत पळत जाईल का उभा असलेला माणूस? उभा असलेलाच माणूस पळत जाईल ना. मग हे दोन्ही देव उभे, म्हणजे आपले सरळ सरळ साध्या भाषेत जर वर्णन करायचं म्हणलं तर हे दोन्ही देव उभे, दुसरे देव बसलेले. आणि आता दत्तात्रेयाचं आपण छानसं भजन करूया, त्याच्यानंतर राहिलेला उत्तरार्ध पाहूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता दत्तात्रेयाचा चौथा गुण आपण पाहणार आहे. उत्तरार्ध आहे कीर्तनाचा. दत्तात्रेयाचा चौथा गुण असा आहे की प्रत्येक भगवंताचं बघा, श्रीकृष्णाची पूजा आपण कशाची करतो? मूर्तीचीच करतो ना. रामाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती. पण दत्तात्रेयाचं वैशिष्ट्य असं आहे की दत्तात्रेयाची मूर्ती नसली, फोटो नसला, तरी आपण औदुंबराची जरी पूजा केली तरी ती दत्तात्रेयापर्यंत पोहोच होती. हे दत्तात्रेयाचे वैशिष्ट्य आहे. चौथा गुण आहे दत्तात्रेयांचा की औदुंबराची पूजा जरी केली तरी ती दत्तात्रेयांना भेटती, पावन होती. बघा, श्रीकृष्ण खेळताना लहानपणी कदम वृक्ष त्यांच्या दारात होता आणि तो त्यांचा सखा पण होता. कदम वृक्ष श्रीकृष्णाच्या लहानपणीच्या काळातला. पण बऱ्याच ग्रंथामध्ये सुद्धा असे वर्णन आहे की श्रीकृष्णचा प्रिय वृक्ष म्हणलं तर कदम वृक्ष. पण कदम वृक्षाची श्रीकृष्ण नाहीत किंवा श्रीकृष्णाला मूर्ती नाही, श्रीकृष्णाला फोटो नाही म्हणून कदम वृक्षाची कोणी पूजा नाही करत. किंवा गणपतीचा शमी वृक्ष खूप जवळच नात आहे शमी वृक्ष आणि गणपतीचं, परंतु गणपतीची मूर्ती नाही किंवा फोटो नाही म्हणून शमी वृक्षाची कोणी पूजा करत नाही. परंतु दत्तात्रेयाचं वैशिष्ट्य असं आहे की जरी त्यांचा फोटो नसला, त्यांची मूर्ती नसली, तरी आपण औदुंबराची जरी पूजा केली तरी ती दत्तात्रेयांपर्यंत पोहोचती. म्हणजे दत्तात्रेय कसे आहेत याच्यावरून एक सिद्ध होतं की दत्तात्रेयांना झाड प्रिय. झाड प्रिय म्हणजे निसर्गप्रिय. निसर्गप्रिय म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीवर आता झाडाची संख्या कमी झाली, ओझोनचा थर कमी कमी व्हायला लागलाय. झाडांमुळं ऑक्सिजन पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रमाणात राहतो. आता ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागले.
म्हणजे दत्तात्रेयांना झाडं पण प्रिय होती, म्हणजेच निसर्ग प्रिय होता. मग दत्तात्रेयाची आणि औदुंबराची दत्त बैसले औदुंबरी बैसले औदुंबरी दत्त दत्त बैसले औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी त्रिशूळ डमरू जटाधारी त्रिशूळ डमरू जटाधारी त्रिशूळ डमरू जटाधारी एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त सदोदित सदोदित आठवीत सदोदित आठवीत दत्तात्रेयांच्या स्मरण करण्याची जागा औदुंबर. दत्तात्रेयाची मूर्ती नसेल, फोटो नसेल तरी आपण त्यांची दत्तात्रेयांची भक्ती करू शकतो. आणि हे दत्तात्रेयाचा चौथा गुण आहे की दत्तात्रेय आणि औदुंबर यापैकी दोन्ही कुठलंही उपलब्ध असेल तरी आपण त्याची पूजा करू शकतो. हा दत्तात्रेयाचा 14 बाकीच्या अवतारांपेक्षा हा वेगळा गुण आहे. आणि आता जो हा नामयज्ञ सोहळा चाललेला आहे त्या सोहळ्यामध्ये दत्त जयंती तेव्हा साजरी होईल जेव्हा आपण भानावर राहू, जेव्हा आपण वर्तमानात जगू. जी आपल्यामध्ये उणीव आहे, जी कमतरता आहे त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला तरच आपण दत्त जयंती साजरी केली किंवा दत्त जयंती साजरी झाली. आणि अशा या अवलिया, अशा या आदिगुरु दत्तात्रेयापासून गुरु परंपरा चालू झालेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मचिंद्र दयाचा मचिंद्र दयाचा मचिंद्र दयाचा अशा या आदिनाथ आदिगुरुला माझे वंदन, माझा नमस्कार असं तुकाराम महाराज म्हणतात. शेवटचं चरण. तुका माने दिगंबरा 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 दया माझा नमस्कार दया माझा नमस्कार काके जोडी पुढे काके जोडी पुढे दया माझा नमस्कार दया माझा नमस्कार काकी जोडी पुढे
काकी झोळी पुढे नित्य जानवीच स्नान नित्य जानवीच स्नान काके झोळी पुढे श्वान काके झोळी पुढे श्वान नित्य जानवीच स्नान नित्य जानवीच स्नान काकी झोळी पुढे स्नान काकी झोळी पुढे स्नान जे विश्वाचे मूळ कर्ण आहेत, सर्वांच्या हृदयात पुरुष रूपात विराजमान आहेत, ज्यांच्यामुळे या जगात चैतन्याचा विस्तार होतो, अशा त्या परमपूज्य परमस्वरूप भगवंताला माझा नमस्कार. तुम्हा श्रोत्यांना पण माझा नमस्कार. जे आज काही सेवा झाली, काही दोष असतील ते उदारांतकरणाने माझे मला परत द्यावेत व जे चिंतनीय आहे, जे वंदनीय आहे, जे प्रातस्मरणीय आहे ते ग्रहण करावं एवढे बोलून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकार
जय
हा बोलले लेणे वाचुनी करा क्षमा अर्जुनाली चढला तुका म्हणे ज्ञानेश्वरा रात पाय पळशील कदा श्यामा आपला महाराज हॅलो ऐका 3 श्री 6 8 तया माझे दंडवती या अभंगावर आदरणीय बापू महाराज बरं यांची सुसरावी अशी सेवा झालेली आहे. गुरुचरित्र पारायण मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. गुरुचरित्रातल्या घटना स्त्री आणि शूद्राच्या कानावर पडू नये असा नियम आहे, परंतु जे भजनावली त्याच्यामध्ये गुरुचरित्रातलंच सगळी भजनं म्हणजे ती त्याच्यामध्ये गोवलेलं आहे. एवढं भजन फक्त 2 मिनिटात होईल आणि मग सेवेला पूर्णविराम होईल. जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभयहारण तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभयहारक तुम्हीच ना. कार्तवीर्य यदु परशुराम प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ परिकृतार्थ केले तुम्हीच ना. जनार्दन एकनाथ परिकृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. मच्छिंद्रादी जग प्रवृत्त केले जगदुद्धारा तुम्हीच ना. मच्छिंद्रादी प्रवृत्त केले जगदुद्धारा तुम्हीच ना. जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. दासो पंथा बरी रंगले परमानंदे तुम्हीच ना. दासो पंथा बरी रंगले परमानंद तुम्हीच ना. नाथ सजनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना. नाथ सजनीचे चोपदार तुम्ही श्री गुरु दत्ता तुम्हीच ना. योगायोगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना. योगायोगी तुम्ही भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना. बालोत्मंत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना. बालोत्मंत पिशाच वृत्ती अवतरता तुम्हीच ना. जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. जगद्वंद्य अवधूत गुरु तुम्हीच ना. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना. करुणी भिक्षा करवीर भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना. भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना. तुळजापुरी कर शुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना. तुळजापुरी कर शुद्ध निद्रापुरी तुम्हीच ना. करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना. करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी तुम्हीच ना. विप्र स्त्रीच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना. विप्र स्त्रीच्या वचनी गुंतले पिठापुरी तुम्हीच ना. श्रीपाद वल्लभ
वल्लभ नरसिंह सरस्वती करंजन गरी तुम्हीच ना श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करवीरी गुरु तुम्हीच ना जन्मताची ओंकार जपोनी मौन धरिय रे तुम्हीच ना जन्मताची ओंकार जपोनी मौन धरिये तुम्हीच ना मौजी बंधनी वेदवदोनी जननी सुखविली तुम्हीच ना मौजी बंधनी वेद वदवनी जननी सुखविली तुम्हीच ना जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊन तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनी तीर्था कमले तुम्हीच ना कृष्णा सद्गुरु तीर्था कमले तुम्हीच ना माधवराण्या कृतार्थ केला आश्रम घेऊन तुम्हीच ना माधवराजा कृतार्थ केला आश्रम देऊन तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी विश्रांतविला तुम्हीच ना लोटशुलाची उदाहरणी विप्रसुतविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रादिधला हेम कुंभकुर तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रादिधला हे बगुंबदूर तुम्हीच ना तस्कर वदुनी विप्ररक्षिला भक्तवत्सला तुम्हीच ना सर्वदुनी विप्ररक्षिला भक्तवत्सला तुम्हीच ना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखोनी तुम्हीच ना हीन जीव वेद पाठी केला सजीव करुणी तुम्हीच ना जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरी ही वास्तव्य करुणी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गंगापुरी गुरु तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गंगापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्ममूर्ती संगम स्वामी अनुष्ठानी रस तुम्हीच ना ब्रह्ममूर्ती संगम स्वामी तुम्हीच ना विद्याग्रामी करुणी राजा मध्यानी मठी तुम्हीच ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊनी उद्धारिणे मठी तुम्हीच ना वांग महिती दुबविद गुणविद गुरु तुम्हीच नंदी नामा पुत्री केला दिव्य गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी किमशीघ्रामी तुम्हीच जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना जगद्वंद्य अवधूत दिगंबर गुरु तुम्हीच ना अगणित विदले धान्य बापुनी सगळा गुरु तुम्हीच ना रत्नाईचे पुष्पधवरिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली वारी गुरु तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन विदले तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन विदले तुम्हीच ना
वर्ष मात्रे तुमतुकने दासे शरीराचे तुम्हीच सायं देवाकाशी यात्रा दाखविले गुरु तुम्हीच चांडाळा मुखी वेद वदविले गर्वहराया तुम्हीच वेद वदविले गर्वहराया तुम्हीच 60 वर्ष वांजेसी दिदले कन्या पुत्रही तुम्हीच जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच कृतार्थ केला मानस पूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच माहुरचा सतीपती उठवणी धर्म कथियला तुम्हीच बनवणी उत्तरीला गुरु तुम्हीच अनन्य भावे भजता सेवक करतील वदले तुम्हीच अनन्य भावे भजता सेवक करतील गुरु तुम्हीच कर्दळी वनीचा बहाना करूनी गाणगापुरी स्थित तुम्हीच कर्दळी वनीचा बहाना करूनी गाणगापुरी गुरु तुम्हीच निर्गुण पादुका दृष्ट ठेवूनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच विठाबाईचा दास मूर परी अंगीकारिला तुम्हीच आत्मचिंतनी रमवा निषदिनी गुरानाथ गुरु तुम्हीच आत्मचिंतना जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच तुकाराम 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 झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे मनाय सुरवारी कल्पने